शंकरराव दिग्रसकर यांना आगामी कीर्तन परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. गोपाळ फोटो की किती भारी ना. अरे कोई शक. अरे पण तिकडे पोपटराव लांडगेचा का फोटो लावलाय? अरे त्यांचं सोड रे, पहिले आपल्या गोप्याचा फोटो बघ. गोपाळ तुझे फोटो तुकडे फुटत असतील ना. सवाल मानलं बाई तुला. होल्डिंग वर तुझं नाव आलंय. फोटो बघ ना किती छान आहे. बाल कीर्तनकार गोपाळ महाराजांचा विजय असो. गोपाळ महाराजांचा विजय असो. हा तर विषय असा आहे की उद्या विठूच्या वाडीमध्ये ढगेवाडी आणि आंबेगावची माणसं येणार आहेत. हे तर तुम्हाला माहिती आहे ना. हो हो आप्पा, आता आपल्याला मागे हटता येणार नाही. हो ना. व्यंकट महाराजांचा आदर राखून मी सांगतो की गोपाळ महाराजांचं कीर्तन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. हो बरोबर. गोपाळ हुशार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण मग उद्या होऊन जाऊ द्या ना कीर्तन आणि मग ठरू द्या. अगदी बरोबर आहे. एकदा का त्यांनी सर्वांदेखत नीट कीर्तन केलं की मग उत्सव विठूच्या वाडीच्या बाहेर जायचा प्रश्नच उरत नाही. ठरलं तर मग ठरल्याप्रमाणे उद्या गोपाळ महाराजांचं कीर्तन होऊ द्यायच. अरे डिस्टर्ब नका करू मला. अरे सांगितलं ना मला नाही जेवायचंय म्हणून. अरे बापरे. इतकं कावायला काय झालं रे. हा, ते मी एवढं. तुला वाटलं मावशी, पण आता कळलं ना. जाऊ दे आता. सॉरी बेरी नको म्हणून. ए लय शहाणपणा शिकवू नकोस मला. जी गोष्ट आपल्याकडे नाही ती शिकायला काय हरकत आहे. ए नको, मी न पंगा घेणार. नको भांडू माझ्याशी. बरं मला सांग, उद्याच्या कीर्तनाची तयारी कशी आहे. पाठांतर झालं का. हा झालंय माझं सगळं पाठांतर. हो का. खोट्याचे कपडे गोटा. जर तुझं पाठांतर झालं असतं ना गोप्या, डोकं गुडघ्यात घालून रडत बसला नसतास आणि तुझं तोंड आबलेल्या वडासारखं झालं नसतं. गोपाळ मुकटाने सांग काय झालं. काल तू मला काहीतरी सांगत होतास, पण व्यंकू महाराजांनी मला बोलवलं. आता सांग काल काय सांगत होतास. अरे गोपाळ बोल ना गडागडा. अगं माझी तयारी शून्य. मी बंजाळलं पूर्ण. पाठांतर नाही होतंय माझं. अरे याच टेन्शन घेतोय का रे तू. अरे तू गोपाळ आहेस. अरे तुझ्यासाठी हे टेन्शन म्हणजे चिल्लर आहे चिल्लर. नुसतं बघितलं की अभंग पाठ होईल लगेच, असं हुशार आहे आमचा गोपाळ. एक गप ग. सारखं आपलं गोपाळ हुशार आहे, गोपाळ हुशार आहे, गोपाळ हुशार आहे. अगं नाहीये हा गोपाळ हुशार. हा आता भूमितीचे प्रमेय, रसायनशास्त्रातले फॉर्म्युले मला लगेच पाठवतात. पण हे कीर्तन, अभंग, ओव्या, त्याची चाल, फोड, ह्या अगं नाही घुसत माझ्या डोक्यात.